नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला अष्टांग हृदयम नावाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या 3 अद्वितीय आणि अत्यंत पौष्टिक कडधान्यांबद्दल सांगणार आहे. या कडधान्यांचं सेवन केल्याने आपल्या शरीराला केवळ शक्तीच मिळत नाही, तर अनेक गंभीर आणि दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक समस्यांवरती उपचार करण्यासाठी सुद्धा ते अत्यंत उपयुक्त ठरतं. जर तुम्हाला गेल्या काही महिन्यांपासून किंवा गेल्या काही वर्षांपासून खूप लवकर थकवा जाणवत असेल आणि थोड्याशा चालण्याने किंवा कामानेही अशक्तपणा जाणवत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुमची हाडे खूप कमकुवत झाली आहेत आणि तुमच्या सांध्यांमध्ये सतत वेदना होतात, कधी सौम्य तर कधी तीव्र. शरीरातील कॅल्शियमच्या तीव्र कमतरतेमुळे तुम्हाला दर दुसऱ्या दिवशी शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये वेदना जाणवतात. शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळे चेहरा फिकट दिसतो आणि शरीरात ऊर्जेची तीव्र कमतरता जाणवते. कोणतेही विशेष प्रयत्न न करताही तुम्हाला थकवा जाणवतो. तुमच्यात उत्साहाची कमतरता आहे आणि काम करण्याची इच्छा होत नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये, कमरेमध्ये, पाठीमध्ये किंवा इतर सांध्यांमध्ये वारंवार वेदना होत असतील, तर विश्वास ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला एक असा उपाय सापडेल जो आपले पूर्वज आणि आयुर्वेदिक विद्वान शतकानुशतके वापरत आलेले आहेत आणि त्याचे परिणाम अत्यंत प्रभावी मानले जातात. मंडळी, कृपया या व्हिडिओला लाईक करा, कारण एका छोट्याशा लाईकमुळे आम्हाला थेट आर्थिक फायदा होत नाही, परंतु तुमचं छोटंसं योगदान आमचा उत्साह अनेक पटींनी वाढवतो. यामुळे प्रेरणा मिळते आणि तुमच्यासाठी अशीच उपयुक्त आरोग्यदायी माहिती आणत राहता येते. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असं केल्याने जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता. चला तर मग अत्यंत विशेष आणि प्रभावी कडधान्यांबद्दल जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण समजून घेऊ की यापैकी सर्वात महत्त्वाचं काय आहे, ते केव्हा खावं, त्याचे योग्य प्रमाण काय असावं आणि त्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत नक्की कोणती आहे. कारण जर तुम्ही ही कडधान्य योग्य प्रकारे सेवन केली नाही, चुकीच्या वेळी खाल्ली किंवा तिचा अतिवापर केला, तर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकतं. म्हणून मंडळी, पहिली आणि सर्वात ऊर्जा देणारी कडधान्य जी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात नक्कीच समाविष्ट केली पाहिजे, ती म्हणजे कुळीथ. इंग्रजीमध्ये याला हॉर्स ग्राम असं म्हटलं जातं. ही कडधान्य इतकी शक्तिशाली मानली जातात की शरीराला सर्वाधिक प्रथिने पुरवणाऱ्या पृथ्वीवरील काही मोजक्या कडधान्यांमध्ये तिची गणना केली जाते. काही लोक तर गमतीने तिला दुसऱ्या ग्रहावरील प्रथिनयुक्त कडधान्यसुद्धा म्हणतात, कारण लोक तिच्या फायद्यांनी आश्चर्यचकित होतात. ही कडधान्य शरीराला घोड्यासारखी ताकद देतात आणि सहनशक्तीसुद्धा देतात. कदाचित म्हणूनच तिला हॉर्स ग्राम असं नाव देण्यात आलेलं आहे. प्राचीन काळी गावांमध्ये डोंगराळ किंवा अत्यंत थंड प्रदेशामध्ये राहणारे लोक ही कडधान्य नियमितपणे खात असत आणि आपले आजी आजोबा आणि वडीलधाऱ्यांचा असा विश्वास होता की ही कडधान्य शरीराची चैतन्य शक्ती, ताकद आणि सहनशक्ती वाढवते. सैन्यामध्ये भरती होण्याच्या तयारीमध्ये असलेल्या किंवा कठोर शारीरिक श्रमामध्ये गुंतलेल्या तरुणांसाठी ही कडधान्य एक अनमोल भेट मानली जाते. ती दृष्टी सुधारण्यास, केस गळणं कमी करण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करते. ज्यांना ॲनिमिया किंवा हाडे कमजोर होण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठीही ही डाळ अत्यंत फायदेशीर मानली जाते. म्हणूनच मी या डाळीचा समावेश केला आहे, कारण ही खरोखरच पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक आणि शक्ती देणाऱ्या डाळींपैकी एक मानली जाते. आता ही डाळ कशी, किती आणि केव्हा खावी हे जाणून घेऊया. रात्री झोपण्यापूर्वी 3 चमचे कुळीथ डाळ स्वच्छ पाण्यात पूर्णपणे भिजवून घ्या. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की उन्हाळ्यात तुम्ही या डाळीचे 3 चमच्यांपेक्षा जास्त सेवन करू नका. पित्त प्रकृतीच्या लोकांनी, म्हणजेच ज्यांना वारंवार फोड, पुटकुळ्या, पुरळ किंवा चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होतो किंवा ज्यांना वारंवार ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ होण्याची तक्रार असते, त्यांनी फक्त 1 ते 1.5 चमचा डाळ भिजवून घ्यावी. पाण्यामध्ये भिजवल्याने या डाळीचा उष्णपणा कमी प्रमाणामध्ये कमी होतो. हिवाळ्यामध्ये तुम्ही ही डाळ तेलाशिवाय तव्यावर हलकी भाजून घेऊ शकता. नंतर मिक्सर वापरून त्याची बारीक पूड करा आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही साठवून ठेवा. तुम्ही ही पावडर सकाळी किंवा संध्याकाळी जेवणानंतर कोमट सूपसोबत वापरू शकता. सूप बनवताना त्यात साधं मीठ घालणं टाळावं, हे लक्षात ठेवा.
मिठाशिवाय पिणं अवघड वाटत असल्यास चवीनुसार थोडंसं सैंधव मीठ किंवा काळं मीठ तुम्ही घालू शकता. तुमची इच्छा असल्यास चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर किंवा थोडासा लिंबाचा रस घालू शकता. तथापि हे घटक सूप थंड झाल्यावरच घालावेत. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा हे सूप पिणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ते प्रथिनांची कमतरता टाळतं, कॅल्शियमची पातळी राखतं, हाडे मजबूत करतं आणि सांधेदुखीपासून आराम देतं. ज्यांना जुनाट गुडघेदुखी आणि पाठीदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही एक चमत्कारिक डाळ ठरू शकते. या व्यतिरिक्त रात्रभर पाण्यात भिजवलेली दुसऱ्या दिवशी सकाळी हळूहळू आणि पूर्णपणे चावून खाण्यासाठी किमान 10 ते 15 मिनिटे घ्या. लक्षात ठेवा, ही प्रकृतीने खूप उष्ण आहे आणि शरीराला प्रचंड शक्ती देते, म्हणून 3 चमच्यांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तिचं सेवन करू नये. हे विशेषतः अशा पुरुषांसाठी खरं आहे ज्यांना आंतरिक अशक्तपणा जाणवतो, विशेषतः सततच्या वाईट सवयींमुळे आलेला अशक्तपणा, जसं की रात्री उशिरापर्यंत शरीराला आराम न देणं. अशा पुरुषांसाठी हे खरं आहे ज्यांना आंतरिक अशक्तपणा जाणवतो. ही कुळीथ डाळ एक रामबाण उपाय म्हणून काम करते, जी हळूहळू शरीराची गमावलेली शक्ती परत मिळवून देते. मंडळी, चला आता आपण आपल्या प्राचीन, विश्वसनीय आणि अत्यंत आदरणीय आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये वर्णन केलेल्या विशेष डाळीबद्दल जाणून घेऊया. तिचं नाव आपल्या पूर्वजांच्या काळापासून वापरलं जात आहे आणि ही डाळ हिरवी मूगडाळ आहे. तुमच्यापैकी बहुतेकांनी ही डाळ आपल्या घरामध्ये पाहिली असेल आणि बरेच जण आपलं शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी ती मोड आलेली असतानाही खात असतात. विशेषतः जे लोक दररोज सकाळी लवकर उठून धावतात, नियमित व्यायाम करतात किंवा योगा वगैरे करतात, योग आणि प्राणायाम करतात, ते या डाळीचा आपल्या आहारामध्ये समावेश करतात. परंतु ही डाळ खाण्यामागील वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक आधार आणि त्यामुळे मिळणारे महत्त्वपूर्ण फायदे फार कमी लोकांना खऱ्या अर्थाने समजतात. म्हणूनच आज तिची संपूर्ण क्षमता समजून घेणं महत्त्वाचं आहे. मंडळी, जेव्हा शरीरातील प्रथिनांची पातळी कमी होऊ लागते तेव्हा शरीर हळूहळू कमजोर होतं आणि स्नायूंची ताकद कमी होते. अशा परिस्थितीमध्ये हिरवे मूग एक अत्यंत उपयुक्त, प्रभावी आणि नैसर्गिक पर्याय ठरतात. जर तुम्ही ही डाळ उकडून किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवून खाल्ली तर शरीराद्वारे त्यातील केवळ काही भागच व्यवस्थित पचवला जातो आणि बाकीचा भाग तसाच राहतो. तथापि जेव्हा तुम्ही ही डाळ रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्वच्छ कापडात गुंडाळून काही तासांसाठी अंकुर फुटण्यासाठी ठेवता, तेव्हा तिची क्षमता अनेक पटींनी वाढते. या प्रक्रियेमुळे त्यातील प्रथिनांची गुणवत्ता तर सुधारते, पण त्यांची उपयुक्तता आणि पौष्टिक मूल्यसुद्धा वाढतं. म्हणूनच अंकुरलेले मूग आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर मानले जातात. आता आपण प्रथिनांच्या विषयाबद्दल बोलूया. मंडळी, प्रथिनांचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे प्राण्यांच्या स्रोतांमधून मिळणारं, जसं की अंडी, मांस, मासे आणि चिकन. दुसरा प्रकार म्हणजे वनस्पतीच्या स्रोतांमधून मिळणारं, जसं की मसूर, राजमा, हरभरा, सोयाबीन आणि सोया. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की तुम्ही जितके जास्त प्रथिने खाल तितके ते तुमच्यासाठी चांगले. तथापि हा विश्वास पूर्णपणे अचूक नाही. जर तुम्ही नियमितपणे मांसाहारी अन्न खात असाल तर त्यातील काही प्रकारचे प्रथिने शरीरातील पेशींना लवकर वृद्धसुद्धा करू शकतात. याचा अर्थ असा की शरीरातील पेशी लवकर कमकुवत होऊ लागतात आणि वृद्धत्वाची चिन्हे लवकर दिसू लागतात. यामुळेच अनेक लोकांना कमी वयात केस पांढरे होणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, शरीरात हळूहळू अशक्तपणा जाणवणं यांसारख्या समस्या येतात. या उलट मोड आलेली मूगडाळ खाल्ल्याने प्रथिनांचा एक हलका, नैसर्गिक, शुद्ध आणि सहज पचणारा स्रोत मिळतो. हे शरीराचे दीर्घकालीन आरोग्य राखण्यास मदत करतं. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया लक्षणीयरित्या मंदावते, ज्यामुळे व्यक्ती अधिक काळ तंदुरुस्त आणि उत्साहीसुद्धा राहू शकतो. म्हणूनच अनेक लोक मूग डाळीला वृद्धत्व विरोधी अन्न म्हणून सुद्धा ओळखतात. हा केवळ प्रथिनांचा चांगला स्रोत नाही, तर त्यात भरपूर फायबर देखील असतं. निरोगी पचन संस्था राखण्यासाठी हे फायबर आवश्यक आहे. जेव्हा आपल्या आहारामध्ये पुरेसं फायबर असतं तेव्हाच शरीर प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे आणि इतर सूक्ष्म पोषक तत्वांचं योग्यरित्या पचन आणि शोषण करू शकते. यामुळे पचनक्रिया मजबूत होते, ज्यामुळे शरीराला अन्नाचा पूर्ण फायदा मिळतो. जेव्हा पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते तेव्हा त्याचे परिणाम चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात.
ज्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते, त्वचेचा रंग सुधारतो आणि व्यक्ती अधिक निरोगी दिसते. म्हणूनच असं म्हटलं जातं की केवळ प्रथिने खाणं फायदेशीर नाही. इतकंच नाही तर पुरेशा फायबरच्या सेवनाकडे सुद्धा विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. हिरवे मूग ॲनिमिया कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो. शिवाय गुडघेदुखी, सांध्यांची सूज किंवा मग संधिवाताने त्रस्त असलेल्यांसाठी ही डाळ खूप फायदेशीर ठरू शकते. या डाळीच्या नियमित सेवनाने शरीराला हळूहळू सकारात्मक फायदे मिळू लागतात. जर तुम्ही दररोज सकाळी यासोबत कपालभाती, अनुलोम विलोम आणि इतर प्रकारचे व्यायाम केले तर ही डाळ सांध्यांसंबंधी समस्या कमी करण्यास आणखी मदत करू शकते. सुमारे 1 महिन्याच्या नियमित सेवनानंतर परिणाम दिसू लागते. त्यामुळे याचं सेवन संयमाने आणि नियमितपणे केलं पाहिजे. तुम्ही हे हिरवे मूग मोड आणून खाऊ शकता किंवा त्याचं सूप बनवण्यासाठी ते उकळून घेऊ शकता. या व्यतिरिक्त ते सौम्य मसाल्यांसोबत शिजवून नेहमीच्या डाळींप्रमाणे खाल्ले जाऊ शकतं. तथापि एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही दररोज फक्त एकाच प्रकारची डाळ खाऊ नका. शरीराला विविध प्रकारचे पोषक तत्त्वे मिळतील याची खात्री करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या डाळींचं सेवन करणं महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण यापूर्वी कुळीथ डाळीबद्दल शिकलो त्याचप्रमाणे हिरव्या मुगाची डाळ देखील अत्यंत फायदेशीर आणि पौष्टिक मानली जाते. त्यामुळे तिचा आपल्या नियमित आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये समावेश केला पाहिजे. मंडळी, आपल्या आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये 3ऱ्या क्रमांकावर कोणत्या विशेष डाळीचा उल्लेख आहे ते जाणून घेऊया. ही डाळ आहे ती म्हणजे उडीद डाळ. ज्यांना आपली शारीरिक शक्ती वाढवायची आहे किंवा ज्यांना सैन्य, पोलीस किंवा इतर आव्हानात्मक सेवांमध्ये सामील व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही डाळ विशेषतः फायदेशीर मानली जाते. याशिवाय ज्यांना आपला स्टॅमिना म्हणजे सहनशक्ती, चपळता आणि कार्यक्षमता वाढवायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही डाळ अत्यंत फायदेशीर मानली जाते. ही डाळ शरीराला बळकट करणाऱ्या मुख्य डाळींपैकी एक आहे. ज्या लोकांच्या शरीरामध्ये जास्त उष्णता असते त्यांना उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. सुरुवातीला याचं प्रमाण खूप कमी ठेवावं. अर्ध्या मुठभर डाळीने सुरुवात करणं उत्तम. गरजेनुसार हळूहळू प्रमाण वाढवता येतं. ज्यांना वारंवार सर्दीचा त्रास होतो, ज्यांची प्रकृती थंड आहे त्यांनी भाजलेले काळे चणे खावेत. ते बाजारात सहज मिळतात आणि थोडंसं मीठ घालून खाल्ले जाऊ शकतात. अशा व्यक्तींसाठी ही पद्धत अधिक फायदेशीर मानली जाते. जर तुम्हाला पोटात गॅस, आम्लपित्त, फोड किंवा मग शरीरातील उष्णतेशी संबंधित इतर कोणताही त्रास होत असेल तर काळे चणे भिजवून त्यांना मोड आणून खाणं हा सर्वोत्तम उपाय आहे. अशा प्रकारे त्यांचं सेवन केल्याने शरीरातील अंतर्गत अशक्तपणा, थकवा, ऊर्जेची कमतरता आणि शिथिलता दूर करण्यासाठी ते खूप प्रभावी ठरतात. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की चणे खाण्यापूर्वी सकाळी थोडा वेळ चालणं, योगा किंवा हलकंसं जॉगिंग यांसारख्या काही शारीरिक व्यायामांना महत्त्व द्यावं. यामुळे शरीराला चणे अधिक चांगल्या प्रकारे पचवता येतात आणि त्यांचा उपयोगसुद्धा करून घेता येतो. जर तुम्हाला धाप लागत असेल तर प्रथम थोड्या अंतरासाठी हळू चाला, त्यानंतर थोडा वेळ हलकंसं धावा, मग काळे चणे खा. हे चणे ताकद, सहनशक्ती, चपळता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्कृष्ट परिणाम देऊ शकतात. ही डाळ शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करते आणि ॲनिमिया कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. भाजून सेवन केल्यास विशेषतः संधिवातामध्ये लक्षणीय आराम मिळू शकतो. त्यामुळे तिचा योग्य वापर करणं महत्त्वाचं मानलं जातं. तथापि जर तुम्ही ही डाळ केवळ सांधेदुखी किंवा संधिवात कमी करण्यासाठी खात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. अशा परिस्थितीमध्ये भिजवलेले काळे चणे टाळा. त्याऐवजी फक्त भाजलेले काळे चणे वापरा, कारण ते या स्थितीमध्ये अधिक फायदेशीर मानले जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. अशाच आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.